कॉकरोच हा एक शब्द आणि सोशल मीडियावर अचानक निर्माण झालं एक नवीन राजकीय वादळ म्हणजेच कॉकरोच जनता पार्टी. हा फक्त सॅट्रिकल मुवमेंट आहे की कोणत्या पॉलिटिकल अजेंडा आणि या सगळ्या मागचा चेहरा कोण? आज आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमधून. सीजेपीचे नवीन फाउंडर अभिजित दिपके यांचं करिअर, त्यांचा पॉलिटिकल कम्युनिकेशन मधला प्रवास, आप सोबतचं काम आणि अचानक देशभर व्हायरल झालेल्या कॉकरोच जनता पार्टीची गोष्ट. नमस्कार, मी केतकी आणि तुम्ही बघताय केतकी रिपोर्ट्स. तर झालं असं की 15 मे 2026 ला बनावट खटल्यांशी संबंधित एक सुनावणी होत होती. तेव्हा सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी काही बेरोजगार लोक झुरळांप्रमाणे कायदा, प्रसारमाध्यम आणि आरटीआय कार्यकर्ते असल्याचं म्हटलं आणि इथूनच पुढे हे सर्व प्रकरण सुरू झालं. अभिजित दिपके या मराठी तरुणानं कॉकरोच जनता पार्टी या नावाची डिजिटल चळवळ सुरू केली आणि आता लाखो तरुण या पार्टीमध्ये एंटर करण्यासाठी तुटून पडलेत. पण हा अभिजित दिपके आहे तरी कोण? अभिजित दिपके हा मूळचा छत्रपती संभाजीनगरचा. तो एक प्रोफेशनल पॉलिटिकल कम्युनिकेशन स्ट्रॅटेजिस्ट म्हणून ओळखला जातो. म्हणजेच राजकारणात नरेटिव्ह कसे तयार होतात, सोशल मीडिया लोकांच्या मतांवर कसा प्रभाव टाकतो आणि पब्लिक मेसेजिंग कसं काम करतं यावर त्याचं काम फोकस्ड असतं. आज जेन झी त्याच्याकडे एक लीडर म्हणून बघत असले तरी ट्रेडिशनल पॉलिटिक्स मधून तो आलेला नाहीये. त्यांनी कोणतीही निवडणूक लढवून, पक्षातून किंवा सभा घेऊन सुरुवात केली नाहीये, तर त्याचा प्रवास डिजिटल कम्युनिकेशन आणि पॉलिटिकल मेसेजिंग मधून सुरू झाला. मिळालेल्या माहितीनुसार अभिजित दिपके यांनी पुण्यात जर्नलिझमचं शिक्षण घेतलं. पत्रकारिता शिकताना समाज, मीडिया आणि पब्लिक रिलेशन याचं नातं त्यांनी जवळून समजून घेतलं. यानंतर हायर एज्युकेशनसाठी तो अमेरिकेला गेला. तिथे त्यांनी बॉस्टन युनिव्हर्सिटीमध्ये पब्लिक रिलेशन या सब्जेक्टमध्ये मास्टर्स ऑफ सायन्स पूर्ण केलं. पब्लिक रिलेशन्स म्हणजे लोकांपर्यंत मेसेज कसा पोहोचवायचा, परसेप्शन कसं तयार होतं आणि डिजिटल युगात नॅरेटिव्ह कसं बदललं जातं याचा अभ्यास त्यांनी केलेला. याच काळात कम्युनिकेशन आणि पॉलिटिक्स याचं मजबूत बॅलन्स त्याच्या कामातून दिसू लागला. पण त्याचं पॉलिटिकल डेब्यू 2020 ते 23 याच काळात झालं. कसं ते मी सांगते. 2020 ते 2022 या काळात आम आदमी पार्टीच्या सोशल मीडिया इकोसिस्टीम सोबत तो जोडला गेला. सोशल मीडिया इकोसिस्टीम म्हणजे एखादा ब्रँड, पॉलिटिकल पार्टी, इन्फ्लुएन्सर किंवा ऑर्गनायझेशनचं सोशल मीडियावर तयार झालेलं पूर्ण नेटवर्क आणि सिस्टीम. 2020च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपच्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेल्या मीमच्या कॅम्पेनमध्ये ऑनलाईन मेसेजिंग आणि युथ सेंट्रिक डिजिटल कॅम्पेन्समध्ये त्याचं मोठं योगदान मानलं जातं. याशिवाय त्यांनी दिल्ली शिक्षण विभागासाठी कम्युनिकेशन कन्सल्टंट म्हणजे संवाद सल्लागार म्हणून सुद्धा काम केलंय. या गोष्टीवर त्यांनी तेव्हा काम केलं, पण नंतर त्याचा राजकारणाशी फार संबंधच आला नाही. आता येऊ कॉकरोच जनता पार्टीवर. 2026 मध्ये अचानक सोशल मीडियावर कॉकरोच जनता पार्टी म्हणजे सीजेपी व्हायरल झाली. हे नावच लोकांना धक्का देणारं होतं. कॉकरोच आणि जनता पार्टी याचं कॉम्बिनेशनच एखाद्या मीम सारखं वाटत होतं. पण सीजेपीने स्वतःला सॅट्रिकल पॉलिटिकल मुवमेंट म्हणून सादर केलं. त्यांचा दावा होता की हा प्लॅटफॉर्म अशा तरुणांसाठी आहे ज्यांना वाटतं की एक्झिस्टिंग सिस्टीम त्यांचं ऐकत नाहीये. कॉकरोच जनता पार्टी व्हायरल होण्यामागे एक मोठा ट्रिगर म्हणजे चीफ जस्टिस यांच्या संदर्भात चर्चेत आलेलं कॉकरोच हे स्टेटमेंट. त्या वक्तव्यामुळे सोशल मीडिया पेटून उठलं. अनेक तरुणांना ते अपमानास्पद वाटलं आणि त्यावर मीम्स, रिॲक्शन्स, ऑनलाईन संघर्ष वाढला. इथे अभिजितने काय केलं तर हा शब्द सटारमध्ये बदलला. त्यांनी कॉकरोच हा इन्सल्ट म्हणून न वापरता सिम्बॉल ऑफ इग्नोर्ड युथ म्हणून वापरण्याचा प्रयत्न केला. यामुळेच सीजेपीला मोठं अटेन्शन मिळालं. अभिजितचा आजपर्यंतचा अभ्यास, पॉलिटिकल नॉलेज, युथचं अटेन्शन गेन करण्याची पॉवर, मिळालेली संधी आणि साधलेला अचूक टायमिंग यावर हा सर्व खेळ त्याच्या फेवरमध्ये फिरला. नंतर न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी स्पष्ट केलं की त्यांची टिप्पणी सर्वसामान्य बेरोजगार तरुणांना उद्देशून नव्हती, तर बनावट पदव्या दाखवणाऱ्यांवर होती. मात्र तोपर्यंत सोशल मीडियावर या वक्तव्याविरोधात तीव्र संताप उसळला होता. नीट पेपर फुटी आणि वाढत्या बेरोजगारीमुळे तरुणांमध्ये निर्माण झालेला त्रास अभिजित दिपके याच्या लक्षात आला. याच पार्श्वभूमीवर 16 मेला त्यांनी एक्सवर मजेत एक प्रश्न विचारला, जर सगळी झुरळं एकत्र आली तर काय होईल? त्यानंतर त्यांनी कॉकरोच जनता पार्टी नावाने एक वेबसाईट आणि गुगल फॉर्म चालू केला. आपल्या भारतात जेन झीवर सतत आरोप होतात की ते लेझी, डिस्ट्रॅक्टेड, पॉलिटिकली डिस्कनेक्टेड आहेत. पण सीजेपीच्या मेसेजिंगनं हेच नॅरेटिव्ह उलटवलं. त्यांचा इनडायरेक्ट मेसेज असा होता की तरुण इथेच आहेत पण कोणी त्यांना ऐकत नाहीये. मीम्स, सटायर, सार्कॅझम आणि रॉ पॉलिटिकल फ्रस्ट्रेशन यामुळे हजारो लोक या मुवमेंटकडे आकर्षित झाले. विशेष करून इंस्टाग्राम, रील्स कल्चर आणि युथ सेंट्रिक डिजिटल लँग्वेज यामुळे हा ट्रेंड फास्ट व्हायरल झाला.
टीएमसीच्या खासदार महुआ मेत्रा आणि कीर्ती आझाद यांच्यासारख्या प्रमुख नेत्यांनी सुद्धा सोशल मीडियावर याला पाठिंबा दिलाय. आता सीजेपी यांच्यापुढे कोणती आव्हानं आहेत ते सुद्धा आपण बघूयात. सटायर पासून सिरियस मुवमेंट मध्ये बदल होईल का? युथ फ्रस्ट्रेशनला स्ट्रक्चर्ड अजेंडा मिळेल का? हा ट्रेंड काही दिवसांचा मीम आहे का लॉंग टर्म डिस्कोर्स? आणि डिजिटल फॉलोअर्स प्रत्यक्षात बदल घडवू शकतील का? कारण सोशल मीडियावर व्हायरल होणं एक गोष्ट आहे, पण मुवमेंट टिकवणं खूप वेगळी गोष्ट आहे. कॉकरोच या एका शब्दानं सोशल मीडियावर निर्माण झालेला पॉलिटिकल स्टॉर्म आणि त्या स्टॉर्मच्या मध्यभागी उभा राहिलेला एक चेहरा, तो म्हणजे अभिजित दिपके. अभिजित पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट आहे की फ्रस्ट्रेटेड भारतीय तरुणांच्या आवाजाला डिजिटल रूप देणारा चेहरा? हे पुढचा काळ सांगेलच. पण एक गोष्ट नक्की, कॉकरोच जनता पार्टीनं भारतात मीम, सटायर आणि पॉलिटिक्स यांचा एक वेगळा संगम तयार केलाय. यावर तुमचं मत काय आहे मला नक्की कळवा आणि केतकी रिपोर्ट्सला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.